बघा पुढल्या प्रश्नाचा अर्थ. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट फॉर इच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. डिस्क्रिमिनंट म्हणजे काय तर डेल्टा. डेल्टा म्हणजेच काय b² - 4ac. प्रत्येक गणित घ्यायचं, कंपेअर करायचं, abcची किंमत काढायची, b² - 4ac ची किंमत काढायची. आता गणित नंबर 1 डिस्क्रिमिनंटची किंमत बघा इकडं. 2y² - y + 2 = 0. कंपेअर करा with ay² + by + c = 0. Therefore a = 2, b = -1 and c = 2. डिस्क्रिमिनंट b² - 4ac = b चा वर्ग म्हणजे -1चा वर्ग -4 × a × c अधिक 1 वजा 4 दूनी 8, 8 दूनी 16, 16तून 1 गेला -15 आर नॉट रियल. पण आपल्याला डिस्क्रिमिनंटची किंमत काढायची आहे बाळांनो. किती आली डिस्क्रिमिनंटची किंमत? -15. -15. नंबर 2 सोडवा. अगदी आपला नियम चुकला नाही पाहिजे बाळांनो. गणित एकदम सोपे असतात. = 0. compare with am² + bm + c = 0. Therefore a = 5, b = -1 and c = 0. सुट्ट्याच आहे बहुतेक संध्याकाळतच आहे बाळांनो. आता b² - 4ac = आता b चा वर्ग म्हणजे किती? -1 ब्रॅकेट स्क्वेअर -4 × a ची किंमत 5 × c 0 वजा 1 चा वर्ग अधिक 1 वजा 5 × 20 × 0 म्हणजे किती आला? 1. आर रियल अँड इक्वल. रूट्स आर रियल अँड इक्वल. रियल अँड अनइक्वल. अनइक्वल प्लस मायनस येणार. 0 आला असता तर इक्वल आला असतं बाळांनो. 1 आणि 3 नंबरचा डिस्क्रिमिनंट काय येतोय बघा. √5 x² - x √5 = 0. compare with ax² + bx + c = 0. Therefore a = √5, b = 1 and c = √5 मायनस बाळून घ्या तिथे किंमत. b चा वर्ग 1 चा वर्ग वजा 4 × a ची किंमत √5 × c -√5. 1 चा वर्ग 1 मायनस मायनसचा गुणाकार प्लस 4 आतला गुणाकार 8 × 25 1 + 4 × 5 25चा स्क्वेअर रूट 5 × 20 आणि 1 21. रियल अँड अनइक्वल. रियल अँड अनइक्वल.